नमस्कार मंडळी, मी वरद विजय चव्हाण तुम्हा सगळ्यांचं माझ्या युट्यूब चॅनलमध्ये स्वागत करत आहे. मंडळी, येत्या 1 जानेवारी 2025ला जेव्हा आपण सगळे फुल आपल्या हँगओव्हरमध्ये असू, तेव्हा आपल्याला हँगओव्हरमधनं बाहेर काढण्यासाठी आणि आपल्याला हसून हसून लोटपोट करण्यासाठी येणार आहे एक नवीन मराठी सिनेमा, ज्या सिनेमाचं नाव आहे मुक्काम पोस्ट बोंबिलवाडी. आणि या सिनेमाच्या माध्यमातून पुन्हा एकदा एक माझं आवडतं ठिकाण मला मोठ्या पडद्यावर बघायला मिळणार आहे आणि ते ठिकाण म्हणजे कोकण. सो एक मॅड कॉमेडी आहे. ट्रेलरमध्ये जे काही पंचेस आपल्याला बघायला मिळत आहेत ते सॉलिड वर्क होत आहेत. सगळे इंटू द कॅरेक्टर सुपर्ब वाटतंय आणि युद्ध गेलं तेल लावत. आम्हाला फक्त हसून हसून लोटपोट होण्यासाठी हा सिनेमा बघायचा आहे. याच इंटेन्शननी हा सिनेमा बघायला आपण गेलं पाहिजे. आणि मी हेच विचार करत होतो की आता नाटक ज्या लोकांनी बघितलं असेल, आता माझ्या नंतरच्या पिढीने तर नाटक नसेल बघितलं हे, बट मी पडद्यावरच नाटक बघतोय की काय असं फिलिंग यायला नको, एवढीच मला या सिनेमाच्या बाबतीत चिंता वाटतेय. कारण आता भागमभाग असेल किंवा इतर काही प्रियदर्शनचे सिनेमे असतील, त्या सिनेमांमध्ये ची कॉमेडी आणि या सिनेमामधली कॉमेडी बरीचशी आपण जवळपास म्हणजे सिच्युएशन सोडा, सिच्युएशन याची वेगळी आहे त्याची वेगळी आहे, बट कॉमेडीचा जो एक जॉनर आहे तो या सिनेमांच्या दोघंही सिनेमांचा सारखाच आहे. पण त्या सिनेमामध्ये जरा लार्जर दॅन लाईफ गोष्टी दाखवल्या जातात, गाणी चांगली दाखवली जातात, जरा हिरो हिरोईन आपल्याला ग्लॅमर विमर सगळंच दिसतं. अनफॉर्च्युनेटली मराठीमध्ये ते मिसिंग असतं आणि 2-2.5 तास फक्त या लोकांची धावपळ, या लोकांचा गोंधळ हे किती एन्जॉय करतील लोक याच्याबद्दल मला जरा शंका आहे. बट तरी सुद्धा माझी आशा आहे की नवीन वर्षाची सुरुवात, दणक्यात सुरुवात मुक्काम पोस्ट बोंबिलवाडी आपल्याला करून देणार आहे. आणि मे बी मला असे ते इंट्युशन आहे की हा फर्स्ट वीकेंड आपल्याला किती गाजवेल डाऊट आहे, बट हळूहळू माउथ पब्लिसिटीनी हा सिनेमा बॉक्स ऑफिसवर चांगली कामगिरी करेल. कारण आय थिंक 10 जानेवारीलाच संक्रांतच्या निमित्ताने साऊथचे काही सिनेमे येत आहेत. बाकी असा बॉलिवूडचा किंवा कुठला मोठा सिनेमा आता जानेवारीच्या 1st-2nd वीकला लाईंड अप आहे काही मला आता आठवत नाहीये. तुम्हाला माहिती असेल तर कमेंटच्या माध्यमातून कळवा. बट ओव्हरऑल ट्रेलरमध्ये जे काही आपल्या समोर वाढण्यात आलंय ते तर सॅटिस्फाईंग आहे. आता प्रेक्षक उठून जरा एफर्ट्स घेऊन, खास करून 1 तारखेला किती जातील सिनेमा बघायला ते आता येणारा काळच ठरवेल. जर तुम्ही हा ट्रेलर बघितला नसेल तर त्याची लिंक तुम्हाला खाली डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये देतोय. मी आशा करतो तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल. जर तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर प्लीज या व्हिडिओला लाईक, शेअर आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. जय हिंद, जय महाराष्ट्र.